नमस्कार मंडळी. कलांनी समृद्ध आणि गुणांनी संपन्न असा माझा गाव म्हणजे नांदगाव. असा कोणताच कला किंवा क्रीडा क्षेत्र नसात जय नांदगावकर नाहीत, आणि असा कोणता गुण नाही जो नांदगावकरांच्या रक्तात नाही. ही नुसती स्तुती नसून खरी परिस्थिती असा. या नांदगावच्या मातीन अनेकांका घडवल्यान, त्यात ज्यांना बिघडवायचो प्रयत्न केल्यान त्याका याच मातयेन पायदळी तुडवला. गर्वाचा घर खाली असावा असा या मातीन इथल्या माणसांका अनुभवातून शिकवला. सत्यवर्णन सध्याचा करायचा झालाच तर काही कटुसत्य पण स्वीकारूची लागतली, कारण सगळाच रसाळ असा तो काय फणस नाही, आणि फणसात पण डिंक आणि बाहेर काटे असतातच, ह्या पण तितक्याच खरा. नांदगाव मुंबई गोवा हायवे आणि देवगड निपाणी हायवे यांची सांगड घालूसाठी आमच्या ग्रामदैवत रामेश्वरान आमच्या गावाची निर्मिती केल्यान असा म्हटला तरी चालत. आणि आजही या गावची राखण मात्र वेशीवर उभं राहून आमचो ग्रामदैवत करता. तसा म्हटलास तर हिंदू आणि मुस्लिम एकमेकाशी चांगल्या भावनेन आणि एकोप्यान आजही आमच्या गावात राहतात. मुळात धार्मिक विषयात एकमेकांच्या धर्माचो सन्मान आजही टिकवलो गेलो, म्हणून या एकोप्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारण्यांका तसो तडो मात्र मारूक भेटलो नाही. पण वाळूचे कण रगडिता तेलही गळे, त्यामुळे धार्मिक घाव होतच गेले तर चित्र पालटाक वेळ पण लागणार नाही. त्यामुळे आमका नागरिकांकाच आपल्या धर्मासोबत आपली माणुसकी टिकवून ठेवूक होई. पण देवाच्या कृपेन तो सगळा सांभाळून घेता, कारण आमच्यापेक्षा तेकाच आम्हा लेकरांची जास्त काळजी आहे. आता मी स्वतः हिंदू असल्यामुळे थोडा जास्त माका आमच्या लोककला चालीरीती यांची माहिती. पण खरा सांगायचा तर आमच्या गावात पण कलियुगाची झळ लागली हा या खरा. जेव्हा मी लहान होतोय तेव्हा आम्ही नंदीबैल बघितले, मदारी आणि माकडाचे खेळ बघितले. होळीच्या दिवसात गोमूच्या नाचासाठी गावगाव फिरलो. त्यावेळी गोमू घेऊन गेल्यावर 2 रुपये 5 रुपये दिले की आमका खूप मोठा काहीतरी भेटला असा वाटायचा. 10 रुपये 50 रुपये कोणी दिल्यान की तो अंबानीच आमच्यासाठी. गोमूचो नाच समजत नसात तर काय काय जण त्याका रोंबाट पण म्हणतात. फक्त रोंबाटात जास्त पात्र असतात. पण आमच्यात एक गोमू बनणार, त्याची रचना चेहरा सजावट करून बाकीच्यांनी 4 दांडे हातात घेऊन घरोघरी जाऊन गोमूची गाणी विशिष्ट चालीवर म्हणायची. असो मनोरंजनाचो खेळ. एकदा काय पैसे जमले की मग काय जोपर्यंत तिखट जेवणाचो बेत करणार नाही तोपर्यंत थारो असत नाही. नाहीतर मग पैशाचे हिस्से व्हायचे. आमच्या कोकणात समृद्ध केल्यान तो ह्या कलाने, आणि ह्यो कला जपलो तो ह्या खेडेगावाने. पण सध्या नंदीबैल गायबच झालो. माकड आणि मदारी कदाचित शासनाच्या आणि प्राणीमित्रांच्या नियमात अडकले आणि ती कला कोकणात संपली. वासुदेव तर आम्ही लहान होतो तेव्हाच लोकांनी लुप्त केल्याने. दशावतारी कला मात्र आजही जिवंत आहे. तळ कोकणात आणि आमच्या गावात दशावतारी नाटकाचे प्रेक्षक मात्र खूप आहेत. पण ते पण कदाचित पुढच्या 1-2 पिढ्यापुरतेच, कारण दशावतारी कलेक आणि गुणांका जपणारो वर्ग संपत चाललो आहे. कलेक आणि कलाकारांका जपणारो वर्ग असलो तरच सादरीकरणाक योग्य ती साथ मिळता. आमच्या गावात सण सोडले तर अजून एक मजा असतात, ती म्हणजे नदीतले मासे पकडूचे. चढणीचे मासे म्हणजे सगळे पकडूसाठी तुटान पडतात. कोण पाग, कोण आक्या घेऊन तर कोण कोपऱ्यात दांडे घेऊन मासे पकडतात. खवळे हे सगळ्यात जास्त पकडले जाणारं मासो. बाकी शेंगटे, टोळ, दांडाळे हे सगळे ते भेटतातच. पण सगळ्यात भारी म्हणजे ठिगूर, काडय आणि मळवो. त्याच्यासाठी लोक तुटान पडतात. आता यात कुर्ले पकडूची मजा पण असा. रात्री बॅटरीच्या उजेडावर काय तो कार्यक्रम असता. पण असा म्हटला जाता की जास्त कुर्ले भेटत असतील तर गप घरात यायचा, नाहीतर खूप काय काय होता. पण त्या गावा गेल्यावर सांगेन, उगाच तुम्ही गावा येताच नाही गाभारशात. कोकणात 2 सण खूप मोठे, एक तर गणपती आणि दुसरी म्हणजे होळी.
कोकणात गावानुसार चालीरीतीमध्ये फरक पडता आणि तो फरक प्रत्येक गावाक आणि देवाक वेगळी ओळख देता. सगळ्यात पहिला होळी तुळीची पद्धत ती उभारूची पद्धत असता. त्यानुसारच होळी उभी केली जाता. आमच्या गावात पण होळीक देव मांडावर म्हणजे गाव चव्हाट्यावर आणले जातात. आता देव म्हणजे कोण, तर ग्रामदेवताचा निशाण, त्याच्यासोबत असणाऱ्या देवी देवतांचा किंवा तत्वांचा निशाण. त्यांका काही गावात तरंग किंवा शिवखांब पण म्हणतात. ह्यो आपल्या कोकणातल्यो खऱ्यो चालीरीती परंपरा. ढोल ताशांच्या गजरातून अंगात संचारणारी देवांची तत्वांची वारी, त्याच्यात तरंग नाचवायची पद्धत खरं तर या गावची विशिष्टता आणि ओढ वाढवता. ह्यो गोष्टी 5-6 दिवस चव्हाट्यावर चालू असतात. त्यात होळी ते हिंदू धर्मानुसार धुळवडीच्या दिवशी म्हणजे 5 किंवा 7 दिवसांनी परत ग्रामदेवतेच्या म्हणजेच आमच्या नांदगावात रामेश्वरच्या मंदिरात किंवा मुख्य गादीकडे ती तत्व म्हणजे देव नेले जातात. दुसरो महत्त्वाचा सण म्हणजे सगळ्यांचा आवडतो बाप्पाचो सण म्हणजेच गणेश चतुर्थी. कोकणातल्या माणसांका बाप्पाची ओढ भारी. 4 महिन्या आधी चाकरमानी गावची गणपतीची रेल्वेची तिकीट काढता आणि नाही भेटली तर कसो पण कोंबून लटकत येता पण येता. गणपतीचं आगमन आमच्या गावात घरातील लोकांका एकत्र आणण्याचं काम करता. भावाभावामध्ये किती वाद असले तरी गणपतीक तोंड बघतात एकमेकांचा. पण काय काय लोकांनी सध्या वर्सलीसारखी पद्धत काढून त्याची पण वाट लावल्याने. वर्सल म्हणजे 1 वर्ष घरातलो गणपती तू बघायचो, मग गणपती, तुळशीचं लग्न, गुढीपाडवो कोणतो सण असतात ते एका भावान सांभाळायचो आणि मग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या भावान. थोडक्यात म्हणजे 6 महिने आईबापांका मी सांभाळतोय, 6 महिने तू सांभाळ असलो प्रकार. ह्याच्यामुळे पोरांका मजा येता हो, पण आऊस बापूस हिटामतात. तसाच आता देवाधर्माचा पण झाला. 1 वर्ष एक झील दिसता तर दुसऱ्या वर्षी दुसरं दिसता. पण आवशी बापसाक आपली पोरा एक हवीत ह्या कोणाक समजत नाही. तरी पण आमच्या गावात अनेक घरात एकोप्यान गणपती उत्सव होता. भावंडा एकत्र येली आणि त्यात बाप्पाची सोबत असली की 11 दिवस कसे येत जातात. त्यात रात्रीची गणपतीची भजना मात्र प्रमुख आकर्षण. रात्री भजनाची मजाच वेगळी, कारण आधी जीव काढून भजनात बेबीपासून बोंबटायचा आणि नंतर जो काय उसळ फुसळ करंजी बिरंजी पदार्थ असतात त्याच्यावर ताव मारायचो. एवढाच कायता काम. मग परत सकाळी रात्री गणपतीची आरती करा, ह्या सगळ्या चालूच असता आणि ह्या सगळ्याची ओढ ती वेगळीच. पण विसर्जनाक मात्र 11 दिवसांचो ह्यो पावनो डोळ्यात पाणी काढता. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत परत गणेश चतुर्थी कधी येतात त्याची आतुरता मात्र गणपतीच्या विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सुरू होता. आमच्या गावात त्रिपुरारी पौर्णिमेक रामेश्वर उभारूची पद्धत वेगळी असा. ती तुमका माहिती आहे काय? म्हणजे टिपर हो. तो खास केळ्याची सोपा, बेलपत्र, तांदूळ आणि अळूच्या पानापासून साकारता. आता ह्याचा वर्णन करण्यापेक्षा बघूची मजा मात्र वेगळीच. ह्योच कला कोकणी माणसाच्या नसानसात आणि त्यो ह्या कोकणी माणसांका वेगळी ओळख देतात. माझा नांदगाव शैक्षणिक क्षेत्रात तसा कमी नाही. आमच्याकडची लोक डॉक्टर पण असत, इंजिनियर पण हत, वकील हत, पत्रकार हत, राजकारणी हत, व्यावसायिक हत, अभिनेते, लेखक, कवी, भजनी बुवा, पखवाज वादक, क्रीडा खेळाडू पण हत. प्रत्येक क्षेत्रात नांदगावातली व्यक्ती हा. क्रिकेटपासून खो खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ असो कोणतो खेळ नाही जय आमच्या मुलांचा नाव नसत. सर्व गुणसंपन्न असलेला आमचा नांदगाव असा. तसा तुम्ही म्हणशात तर मी माझे यूट्यूब चित्रपट बनवण्यासाठी गावोगाव फिरतोय. त्यात मी बघितलंय तर अनेक घरांका कुलूप लागलेली असत. फक्त सणासाठी लोक गावात दिसतात. ह्या याड अजूनपर्यंत आमच्या नांदगावात जरा कमीच असा. अजून आमच्या गावाचा अधिकाधिक माणूस शहरात स्थलांतरित झालेला नाही. परंतु एवढा मात्र निश्चित, ह्या खूळ पण आमच्याकडे येता. आता रसाळ फणस घेतलो तर सगळा रसाळ बघण्यापेक्षा थोडे काट्या आणि डिंक पण दाखवतंय. एक तर आमच्या गावात एक लोकांका गावाकडे तरुण व्यक्ती रवाक नको
कारण आमच्या माणसांका अजूनही वाटता की मुंबई पुण्यात पोरगी पोरगो गेली तरच ती श्रीमंत. भले मग तो 10,000 15,000 कमवीत कष्ट करीत त्या मुंबईत आयुष्य काढीत असता. मुंबईचं जीवन मुंबईच्या माणसाकच माहिती. पहिल्यासारखी मुंबई आता राहिली नाही. ह्या कोणाक समजत नाही. जर चुकून कोणी गावाकडे राहून छोटासा कामधंदो करायचा म्हटला तर त्याका कशापर्यंतचे प्रश्न विचारले जातात ह्याच्या तरुण पोरांका चांगलाच माहिती आहे. इटमना करून टाकतात. अहो, घरा रिकामी झाली पण माणुसकी पण रिकामी होत चालली हो. आणि ह्या कटू सत्य स्वीकारूकच व्हाया. आज आमच्या नांदगावात अनेक परप्रांतीय येऊन राहतात, स्वतःचो धंदो करतात. आता आमच्या नांदगावात 3-4% लोक परप्रांतीय आहेत. त्यांना रवाक आणि धंद्याक भाड्यान जागा देणारे आपलेच. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या धंद्यात परप्रांतीयाने दुकानं सुरू केली नाही त्यात ते गावात सगळ्यांका वरचढ ठरले. आपल्या माणसांका सोडून त्यांच्याकडेच लोक जास्त धावतात. आणि हीच लोका आपल्या गावातील पोरांका मुंबईत पिटाळतात. कारण म्हणतात गावात पोरांका करिअर नाही. अहो, जेवढी सोबत या परप्रांतीयांना आपल्या गावात आपल्याकडून मिळता तेवढी आपल्या मुलांका मिळाली तर आपली मुलं 15-20 हजारांसाठी मुंबईत गिरट्या घालणार नाही. मुळात गावात राहून काहीतरी होऊ शकता ह्यो विश्वास गावातल्या वरिष्ठांनी तरुणांका देऊक होयो. मुळात आपल्या शेजाऱ्याचो मुलगोही आपल्या मुलासारखं चांगलो कमूक होयो ही भावना जी आधीच्या पिढीत दिसायची ती असली तर गावातलो माणूस नक्कीच पुढे जाईल. आता शेती बागायतींका भविष्य राहुला नाही असा आपला आपण ठरवला म्हणून आता बागायती पण बाहेरची लोक करूक लागली. आता नेपाळी घराघरात दिसतात. आमच्या नांदगावाक पावसाळ्यात भातशेती आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात भुईमुग कुळीत होत होते. आता भातशेती जी प्रत्येकजण करायचो ताच कमी झाला आणि भुईमुग तर अख्ख्या गावात चुकान 2-3 जण करत असतील तर कुळीत करणारे पण कमीच झालेत. पहिले आम्ही उन्हाळ्यात ढोरा शोधून जायचे ते येताना भुईमुगाचे शेंगे खिशातनं घेऊन यायचे. आता ढोराच राहिली नाही आणि लहान पोरांका ढोरांची ओढ पण राहिली नाही. पहिली पावसात शेतीच्या वेळी चिखल लावणी एकदम जोशात व्हायची. आता काय ट्रॅक्टर आणि ट्रेलर येले म्हणजे ती काय मजा राहिली नाही. फक्त नांदगावतच नाही तरी सगळ्या कोकणातल्या गावांची व्यथा. तरी पण आजही गावात जा सुख हा त्या शहराच्या धावपळीच्या जीवनात भेटत नाही. आणि ताच भेटासाठी चाकरमानी धावत पळत गावात येतात. पण मंडळी, सध्या गाव जा शहर बनाच चालला ता न होता गावाचा गाव पण आपल्याक सांभाळूक होया. परप्रांतीय आपल्या गावात जे येतात ता बंद होऊक होया. नाहीतर आपल्या गावात परप्रांतीय जास्त आणि आपली माणसं कमी ती सगळी शहरात असतली. गावचा गावपण हे इथल्या माणसात असा आणि ती जपायचं असात तर संस्कृती चालीरीती जपूक होयो. गाव जगायचा आणि जपायचा असात तर 1-2 दिवस येऊन नाही तर हयच येऊन राहला आणि जगला तरच त्याची खरी मजा येते. तसो गावातलो माणूस बाहेरना दिसाक आनंदी दिसता हो, पण तो पण आता थकलो. कारण जमीन जुमलं घेऊन व्यवसाय करूक बागायती सांभाळूक आता कोण नाही. हो, मजूर पर परप्रांतीय आणूचे लागतात ही व्यथा सगळ्या गावच्या माणसांची असा. ह्या बदलला नाही तर आपली मुंबई कधीच गेली हो हातातून. आता कोकण पण जाणार ह्या मात्र खरा. मंडळी, कोकण सांभाळूक होया. येवा, कोकण आपलाच असा तर आपलाच ठेवूया. धन्यवाद.